अरे बाप रे, केवढा मोठा ह्यो धबधबा. आपलं नेहमीप्रमाणे महिना घेतली आणि वांग वांग करत निघालो. आता काही एकटा नाही, माझ्या बरोबर माझी बायको आणि बाबड्या पण हाय ते. आणि असा निसर्ग बघितल्यावर मनाला जी शांती मिळते ना, ही कुठेच शांती नाही. इंदापुरात अख्ख्या कुठे शांती गावत नाही. त्याच्यामुळं अशी शांती हुडकायला डोंगराळ भागात जावं लागतं. मी तर लयच एक्साइटेड होतो, पण माझ्या बरोबर आमचा बाबड्या पण लय एक्साइटेड होता आणि त्याच्या बरोबर माझी बायको पण लय एक्साइटेड होती. आम्ही चाललो होतो वॉटरफॉलला. आवड ठोसेगर धबधबा बघाय आलतो म्हण. सातारपासन अगदी 15-20 मिनिटं अंतरावर आहे. एक नंबर धबधबा आहे. थोडस फोटो काढलं ह्या बोर्डापाशी, शूटिंग घेतली. म्हणलं तेवढंच आठवण म्हणून होईल. बायको मी पोरग. माझ्यापेक्षा जास्त बाबड्यालाच लय घाई झालते. बाबड्यासारखा 2 पावलं पुढेच आमच्यापेक्षा. बायकोला म्हणलं, अगं आपण फिरायला आलोय, तू पण ये की जरा जवळ. जरा ये पुढे, कोण बघायला इकडे तवा आपल्याला फुल एन्जॉय करायचा म्हणलं. पण बाबड्या मात्र सगळ्यात पुढेच, सारखा बाबड्या पुढे पळायचा. आम्हाला बाबड्यावर ध्यान ठेवावं लागायचं. मग आम्ही गेलो मोठ्या धबधब्याकडे. पहिल्यांदा म्हणलं मोठा धबधबा बघू आणि परत बारका. गर्दी बरीच असते बर का, पण त्यातनं बी आपलं टाइम काढून बघायचा. आणि समोर बघा कसा आहे धबधबा. लय छान व्ह्यू आहे. लांबनच बघायचा आहे, पण बघायला भारी वाटतं. मजा येते फॅमिलीवर फिरायला. आणि आमचा बाबड्याची चाल बघा. तुझी चाल तर तर उडती केस बुर बुर, डाव्या डोळ्यात आला छोटा धबधबा. बायकोला म्हणलं आपण इथंच फोटो काढू. मोठ्या लय गर्दी होती, मग आम्ही इथंच फोटो काढला. आता इथं एक आहे बघा धबधबा. याला धबधबा म्हणता येणार नाही, कारण आमच्या इकडे ना असं वड्याचं पाणी वाहतं. मग कॅमेरा ताराच्या खालनं घातला आणि वड्याचा शूट घेतला. ह्याला काय धबधबा नाही, आम्ही वडाच म्हणलो. पण आमचा बाबडा परत पळायला सुरुवात केली. आता एवढं फिरून मोठ्या माणसाला भूक लागते या. मग बाबड्याला पण भूक लागली. बाबड्याला दिलं कणीस खायला. आता आम्ही इथनं गेलो दुसऱ्या पॉइंटला. गाडी काढली आणि दुसऱ्या पॉइंटकडे गेलो. स्टेप वॉटरफॉल अगदी जवळ आहे तिथनं. पण तिथं काय आतमध्ये एंट्री नव्हती. इथं पण असं भारत पाकिस्तान सीमा लावली होती. त्या सीमेच्या आतमध्ये आपल्याला एंट्री नव्हती, कारण लोक पडतात. इथं आपलं फॅन पण भेटलं. त्यांनी मला ओळखलं. आम्ही फोटो काढला. ह्या कणसवाल्या मामाकडनं अजून एक कणीस घेतलं. बाबड्याला खायला, आम्हाला खायला. अजून आपलं फॅन भेटले, त्यांनी बी आपल्याला ओळखलं. मग आम्ही ते थोडंसं फिरलो. बाबड्याला थोडं त्या वाहत्या पाण्यात थोडं फिरावलं, कारण लय एन्जॉय नव्हता ना, पाणी बी गार होतं. तरी त्यात एन्जॉय केला आम्ही. थोडंसं फिरलो, बाबड्या फिरला. मग परत येताना बायकोच्या आणि बाबड्याचं थोडंसं एन्जॉय चालू झाला गाडीमध्ये. मग परत आम्ही तिथं फिरत 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 आलो. आता कुठं जायचं कुठं जायचं कुठं जायचं. मग आम्ही गेलो सज्जनगडला. तिथं गाडी पार्क केली आणि इथं आपल्या 2 फॅन भेटल्या सज्जनगडला. त्यांचंच हॉटेल आहे. त्या हॉटेलात नाश्ता केला आणि वर आम्ही सज्जनगडच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. बाबड्या इथं बी पुढेच आमच्या. त्याला लय एक्साइटमेंट आहे असं कुठं जायचं म्हणलं की. सगळ्याच्या पुढेच असतो या. मग या काकींना घेत बाबड्या त्यांच्यावर फोटो काढला आणि आम्ही गेलो वर सज्जनगडच्या द्वारपाशी. मग इथं गेल्यानंतर बाबड्या चालतोय वर, चालतोय. मग बाबड्याने पुढे गेल्यावर दर्शन घेतलं पायरीचं आणि डायरेक्ट वर. सज्जनगड वरती लय मोकळं पटांगण आहे. सज्जनगडाविषयी थोडीशी माहिती मला कमेंट मध्ये सांगा, तुम्हाला माहिती असेल तर. आणि आम्ही परत येताना आपले फॅन भेटले सज्जनगडावरचे. परत येताना रात्रीचा प्रवास होता. रात्री मी बाबड्या आम्ही आलो. एका हॉटेलच्या समोर गाडी थांबवली आणि तिथं हॉटेल वाघजाई फॅमिली रेस्टॉरंटला दाबून जेवण केलं आणि घरी आलो.